मी म्हणत होतो की आख्यानात जी कथा सुरू आहे ती पूर्ण झाल्यावर गेलो तरी चाललं असतं. परंतु तुम्ही मला असं म्हणाला नव्हता. तुम्ही हो म्हणाला म्हणून मी हा विषय देवांसमोर काढला. देवी, आपण रागवू नका. मी देखील तुमच्या बरोबर यायला तयार आहे, परंतु ही योग्य वेळ नाही असं वाटतंय. कधी येणार आहे योग्य वेळ? देवा, माझं काही चुकतं आहे का? नाही प्रधानजी, तुम्ही जे काही वागत आहात ते मला पटलेलं नाही. काही झाले तरी लक्ष्मी देवी आमच्या भगिनी आहेत आणि तुम्ही त्यांचे ऐकत नाही म्हणजे. देवा, चुकलं माझं. देवी, माझं एकच म्हणणं आहे की जोपर्यंत समुद्र मंथनाची कथा सांगितली जात आहे तोपर्यंत तरी तुम्ही दोघांनी इथे असावं. लक्ष्मी देवी, जर तुम्ही असेच निघून गेलात तर मात्र म्हाळसा अनेक अर्थ काढेल आणि अवघड होऊन जाईल सगळं. काही झाले तरी तुमच्याविषयी तिला अतिशय प्रेम आहे. देवी, आपण ह्यावेळी देवांचं ऐकूया. तसंही मला ठाऊक होतं तुम्ही दोघं मला इतक्या सहजासहजी जाऊ देणार नाही. थांबूयात आपण अजून काही काळ. परंतु असं व्हायला नको की आपलं विष्णू लोकात जाणं असंच पुढे पुढे जात राहील. असं होणार नाही देवी. आपण लवकरच विष्णू लोकात जाऊ.